तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या क्वेश्चन सिरीजमध्ये. आणि आजचा आपला क्वेश्चन आहे एक्सप्लेन इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन सोसायटी अँड इंडस्ट्री. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवर आणि इंडस्ट्रीवर कशा प्रकारे पडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला 2019, 22, 23, 24 म्हणजे आतापर्यंतचे जे काही 2024 पॅटर्नचे पेपर झालेत त्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला हा क्वेश्चन पाहायला मिळेल, प्रत्येकी 5 मार्कासाठी. तर चला या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं हे बघूया. तर आपला पहिला पॉईंट आहे बघा, इलेक्ट्रॉनिक्स हॅज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अवर लाईफ. इलेक्ट्रॉनिक्स हा आपल्या लाईफचा इंटिग्रल पार्ट आहे. कारण की वी यूज व्हेरियस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस यूज करतो. जसं की सच ॲज कम्प्युटर, मोबाईल, स्मार्ट वॉच, चार्जर एक्सेट्रा. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहायचं आहे बघा, Electronics has an integral part of our life. We use various electronic device such as computer, mobile, smartwatch, charger. जितके काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आठवताल तेवढे लिहा, जसं की आन्सर आपलं लॉंग होईल आणि एक्झामिनरवर इम्पॅक्ट पडेल. तर आपला दुसरा पॉईंट बघा काय आहे, इंडस्ट्रीज लाईक. इंडस्ट्रीज लाईकमध्ये आता सेम थिंग. इंडस्ट्रीज लाईक स्कूल, कॉलेज एज्युकेशन, मेडिसिन, हेल्थ केअर, ऑटोमोबाईल, एंटरटेनमेंट एक्सेट्रा मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा यूज होतो, कारण की तो आपल्या लाईफचा इंटिग्रल पार्ट आहे. तर आपला थर्ड पॉईंट काय आहे बघा, डिजिटल कॅमेरा टेक्नॉलॉजी. डिजिटल कॅमेरा टेक्नॉलॉजी हॅज बीन चेंजेस. आता इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कॅमेरा हा आपलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. डिजिटल कॅमेरा टेक्नॉलॉजी हॅज बीन चेंजेस एव्हरीथिंग. म्हणजे नाऊ डेज मोबाईल कॅमेरा विच इज इनेबल टू कॅप्चर अस इमेज. म्हणजे डिजिटल कॅमेरा टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की ह्या दिवशी मोबाईल कॅमेरा इनेबल झालाय कशासाठी, इमेज कॅप्चर करायसाठी. जर पूर्वीची जी कॅमेरा टेक्नॉलॉजी पाहायला गेलं तर त्यामध्ये बघा रोल टाकायचा, पुन्हा फोटो काढायची, पुन्हा तिला धुवायचं मग अपलोड करायची. पण ह्या दिवसात डिजिटल कॅमेरा टेक्नॉलॉजी इतकी चेंज झाली की नाउ डेज मोबाईल कॅमेरा टेक्नॉलॉजी which enable to capture us image and upload social media platform like Instagram, Facebook, Google, Netflix etc. हे तिसऱ्या पॉईंट मध्ये आपल्याला कॅमेरा टेक्नॉलॉजी बद्दल लिहायचंय. चौथा पॉईंट बघा, तर मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मशीन मध्ये ज्या मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या मशीन आहेत, हेल्प द डॉक्टर फॉर डायग्नोसिस ऑफ व्हेरियस डिसीजेस. म्हणजे त्या मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मशीन ह्या डॉक्टरला हेल्प करतात कशासाठी, फॉर द डायग्नोसिस ऑफ व्हेरियस डिसीजेस. म्हणजे व्हेरियस डिसीजेसचं जे काही डायग्नोसिस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मशीन हेल्प करतात आपल्या डॉक्टरला. हे लिहायचं आहे आपल्याला चौथ्या पॉईंटमध्ये. आपला पाचवा पॉईंट बघा काय आहे, द मॉडर्न इक्विपमेंट मेडिकल रिसर्च वर्क सिटी स्कॅन आणि MRI मशीन आर द गुड एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इम्पॅक्ट. मॉडर्न इक्विपमेंटमध्ये सिटी स्कॅन आणि MRI मशीन हे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचे गुड एक्झाम्पल आहेत. आणि हे आपल्याला लिहायचं आहे बघा पाचव्या पॉईंटमध्ये. काय लिहायचं आहे, द मॉडर्न इक्विपमेंट हेल्प इन मेडिकल रिसर्च वर्क सिटी स्कॅन MRI मशीन आर द गुड एक्झाम्पल ऑफ मॉडर्न इम्पॅक्ट. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला, ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज इट इज ग्रोईंग व्हेरी फास्ट. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सकडं आधी काहीच नव्हतं. एका सायंटिस्टनं ट्रान्झिस्टरचा शोध लावला. ट्रान्झिस्टर जर म्हणलं तर इलेक्ट्रॉनिक्सचा जर बाप कोण आहे म्हणलं तर ट्रान्झिस्टर सांगायचं छाती ठोकून. जसा ट्रान्झिस्टरचा शोध लागला आणि इलेक्ट्रॉनिक्सची जे व्हेरी फास्ट ग्रो झाला ते अजून पण थांबलेला नाही, अजून पुढं जात आहे. तर मग त्या पॉईंटमध्ये बघा काय लिहायचंय, ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन इंडस्ट्री इट इज अ व्हेरी फास्ट ग्रोईंग. म्हणजे त्या पॉईंटमध्ये सांगायचं की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री व्हेरी फास्ट ग्रो झाली. तर आपल्या सोशलवर काय इम्पॅक्ट पडला, तर इलेक्ट्रॉनिक्स हा इट क्रिएटिंग जॉब ऑपॉर्च्युनिटीज. इलेक्ट्रॉनिक्सनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्यात इन इंडस्ट्रीज लाईक एंटरटेनमेंट, मोबाईल फोन्स, कम्प्युटर इंडस्ट्री. म्हणजे आपली जी काही IT कंपनी तिच्या सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी कोण क्रिएट केल्यात, आपल्या इलेक्ट्रॉनिक्स केल्यात. आणि टेलिव्हिजन एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपल्या सोसायटीवर आणि इंडस्ट्रीवर इलेक्ट्रॉनिक्सचा इम्पॅक्ट कसा पडलेला आहे.
तर या क्वेश्चनमध्ये हेच सांगायचं होतं. हे पॉईंट व्यवस्थित रट्टा मारून जर गेले ना, तुम्हाला 5 मार्क कोणता बी एक्झामिनर टाकले. तर नाहीच टाकले तर मी तुम्हाला हात तोडून देतो. तर भावांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक बी मारून ठेवा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला एक्सप्लोर करा. धन्यवाद.